हाय गाईज, हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तर भावांनो, 14 एप्रिलच्या सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमध्ये नेमकं होतं आहे काय, म्हणजे कशाप्रकारे तयारी होती नाईटची, जयंतीची तयारी कशाप्रकारे होती, तर आज तुम्हाला सगळे आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. तर भावांनो, आजच आपल्या ब्लॉगला जुटून राहा. आपण आलो या छत्रपती संभाजीनगरमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीला, कारण आपल्याला बघायचं आहे की 14 एप्रिलसाठी इथं काय काय तयारी केली जाते. तर सुरुवातीला मी आतमध्ये आल्यानंतर तर काय अगोदर तर मला सगळे साफसफाईच करायला दिसले कस्टमर, हे आपले वर्कर. आणि आता आपण निघालो आहे युनिव्हर्सिटीच्या आतमध्ये. हे बघा, असाच रोड आहे, हा जो रस्ता दिसतोय इथून आपल्याला आतमध्ये जायचं गाईज. हे बघा, सगळीकडे साफसुथरं केलं आहे. आपण एक चुकी केली गाईज, आपण 13 एप्रिलच्या नाईटला यायला पाहिजे होतं. नाईटला इथं खूप मोठा कार्यक्रम होता, मला माहीत नव्हतं, कारण का मी प्रॉपर इथला नसल्यामुळे आपल्याला माहीत नाही की हो इथं कार्यक्रम आहे बा, एवढं काय आपल्याला माहीत नव्हतं. पण मग जर का माहिती असतं तर गाईज कालचं कंटेंट लयच भारी झालं असतं आपलं. काल ऑलरेडी आपल्या व्हिडिओची रँकिंग पण आली वरी, 88 व्ह्यूज गेले कालच्या व्हिडिओला. तेच चुकी झाली बघा गाईज, काल यायला पाहिजे होतं मी. चला, तर पब्लिक पुढं पोलीस आहेत, ते व्हिडिओ बंद कर म्हणणारच आहेत, त्याच्यापेक्षा मीच करतो अगोदर बंद. आपल्या बापाची जयंती, आपल्या देवाची जयंती, डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची जयंती, बाबांची जयंती, आणि तुमच्या प्रतिभावानी ड्रेसिंग नाही करणार असं कधी शक्य होईल का? तर भावांनो, सकाळी 5 वाजता उठलो होतं, कारण का मला जायचं होतं आज छत्रपती संभाजीनगरमधल्या युनिव्हर्सिटीला. तिथं आपल्याला जायचं झेंडावंदनसाठी. तेव्हा पुढं डायरेक्ट पब्लिक आलेली आहे, आणि फायनली मला वाटतं की मी थोडा लेट झालो. अगोदर वाटलं की मी नाही लेट झालो, पण गाईज खरंच मी लेट झालो आहे, कारण का पुढे झेंडावंदन चालू झालं आहे. आता मला पटपट जाणं लागलं. बघा, मी एकदम कडक ड्रेसिंग केली, कारण का आज आपल्या बापाची जयंती आहे. आणि संध्याकाळी तर आपण जयंतीचा फुल व्हिडिओ बनवणार आहे गाईज. हा व्हिडिओ फक्त युनिव्हर्सिटीमधला राहील. तुम्हाला युनिव्हर्सिटीचा संपूर्ण प्रवास दाखवला आपण, युनिव्हर्सिटीमध्ये कशाप्रकारे घडते बाबा सगळं, साफसफाई, कस्टमर लोक कसे काम करतात ते दाखवले सगळं. आता पुढं चालू आहे गाईज झेंडावंदन, आणि झेंडावंदन मला जायचं आहे तिथं झेंडावंदन करायचं. चला तर मग तुम्हाला दाखवतो संपूर्ण प्रवास. हे बघा पुढं, बघा ते, बघा पुढं छोटे एवढं लांब, मी इतका लांब आहे, पण पुढं दिसते ना तुम्हाला निळे निळे झेंडे, तिथं झेंडावंदन चालू आहे गाईज. तिथं जायचं ना आपल्याला, तिथलं घेऊ शूट, अगोदर करू झेंडावंदन. चला, आता पब्लिक मी जे जायलो ना आतमध्ये, तर मी आता सध्या एंटरफेस केलेला आहे युनिव्हर्सिटीमध्ये, कारण का बाबासाहेबांची सगळ्यात मोठी प्रतिमा म्हटलं तर आतमध्ये, बाहेर एक छोटंसं गेट आहे, आणि तिथून पुढं सगळ्यात भारी बघण्यासारखं आतमध्ये केलेलं आहे. मग आपल्याला आतमध्ये जायचे दर्शन करण्यासाठी. तर झेंडावंदन पण असेल, पण गाईज मी सकाळी जरा लवकर आलो आहे, 7:30 वाजताच. झेंडावंदन थोडं लेट होईल असं मला वाटतं, पण बघू. पुढं तर पब्लिक दिसते गाईज, बहुतेक खरं आज झेंडावंदन आहे तिथंच. एवढं लवकर चालू झालं आहे का नाही ते नाही माहिती, पण आहेत पब्लिक. तर भावांनो, बाहेरच गेटवर चालू होता एक छोटासा कार्यक्रम आज पण. एक मिनटं, हा गाईज पोलीस आहेत साईडला. पब्लिक, तर इथं विषय कसा आहे माहिती आहे का, इथले जे वर्कर लोक आहेत ते शूटिंगलासाठी इथं सक्त म्हणे आहे ना, शूटिंग काढू देत नाही. तरी पण आपण कसं गपचूप आपलं काम करून घेतो आहे, कारण का तुम्हाला पण दिसलं पाहिजे 14 एप्रिलच्या सकाळी नेमकं युनिव्हर्सिटीमध्ये जयंतीची तयारी कशाप्रकारे केली जाते, नेमकं घडते काय तयारी कशी करते तिथले वर्कर. तर भावांनो, एकदम भारी प्रकारे तयारी करतात. सुरुवातीला तर फुलं वगैरे लावून ठेवलेत गेटलाच, इतकं भारी इंटरफेस करताना इतकं भारी बनवलं त्यांनी, तुम्हाला काय सांगू. तुम्ही एकदा भेट द्या नक्कीच 14 एप्रिलला, पुढच्या 14 एप्रिलला. ह्या एप्रिलला शक्य नाही झालं तर पुढच्या एप्रिलला तरी या गाईच. आता आपण आतमध्ये जायलो आहे, तिथला तर नजारा तुम्हाला तर एकदम खतरनाकच दिसणार आहे. बघा, तुम्हाला दाखवतो. इतकं वर्कर 12 एप्रिलपासून इकडं तयारीला लागलेत. सगळं स्वच्छ केलं त्यांनी, झाडांना पाणी देऊन, फुलं, लईच क्वालिटी विषय. चला, तर ज्या प्रकारे मी गाईज बोललो होतो त्या प्रकारे सर्व घडून आलेलं आहे. आणखीन झेंडावंदन नाही चालू झालं, मला वाटलं झेंडावंदन चालू झालं, मीच लेट झालं पाहिजे, तर तसं काय झालं नाही. पब्लिक आणखीन वेळ आहे, ते बघा पुढं फक्त तयारी चालू आहे गाईज, म्हणजे आणखीन वेळ नाही झालेला. तर आपण बरोबर टाईमला आलो आहे. बरं झालं सकाळी मी 7:30 वाजताच निघलो गाईज तिथून. आता किती वाजते, 8 वाजू राहिले. आता अर्धा तास लागलं मला इथपर्यंत यायला. वाव, खतरनाकच नजारा दिसायला गायचं एकदम.
नासा एकदम खतरनाक आहे. पब्लिक पूजा चालू आहे, आपल्या बाबासाहेबांच्या मूर्तीची पूजा चालू आहे समोर. अगोदर मी घेतो पूजा करून तुम्हाला दाखवतो शूट. नाहीतर मग ते म्हणतील अरे दर्शनाला आला आणि शूटिंगच करायला आहे, असं होईल. तर दिसले ना पब्लिक तुम्हाला. हे बघा इथून दाखवतो. ते बघा पुढं चालू आहे मूर्तीची पूजा. मी जातो अगोदर मूर्ती पूजा करून घेतो. समोर तर बाबासाहेबाची एक सुंदर मूर्ती आणि तिथं खाली एवढं भारी चालू होतं गाईज तिथं मॅटर. म्हणजे तो पेस म्हणजे आता मला शब्दात सांगता असं व्यक्त नाही करू शकत मी. इतका आनंद वाटला मला तिथे जाऊन. हे बघा हे जे काका आहेत ना, सगळं बाबासाहेबांचा इतिहास, बाबासाहेबांनी काय काय केलं ते सगळं सांगत होते. आणि जगायचं कसं, ह्या जीवनाच्या वाटेवर चालायचं कसं, त्यांच्या विचारसोबत घेऊन कसं चालायचं, सगळं सांगत होते. मी तर तिथं गेल्यानंतर मी तेच ऐकत बसलो. अगोदर घेतलं दर्शन बाबासाहेबाचं आणि तेच ऐकत मला ते इतका आनंद वाटला. नंतर त्यांनी माझ्याकडून फोटो पण काढून घेतले. तर पब्लिक अशा प्रकारे आपण छत्रपती संभाजीनगरमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमध्ये आज 14 एप्रिलच्या निमित्तानं संपूर्ण ब्लॉग बनवलेला आहे. आणि कदाचित मला वाटते की आजचा ब्लॉग तुम्हाला खूपच जास्त आवडला असेल. तर गाईज आवडला असेल तर नक्कीच एक सबस्क्राईब करा आणि एक सुंदरशी कमेंट करा. तर भावांनो, आज विषय असा होता की 14 एप्रिलच्या निमित्ताने सकाळी बघायचं होतं आपल्याला युनिव्हर्सिटीमध्ये काय काय घडतं. तर आपण सगळं शूट केलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जाता सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. जय भीम.